आत्मा मालिक सार्थ आत्मगीता. सार्थ आत्मगीतेतला खंड पहिला, यावर मानवदेह सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या पवित्र मुखातून निघालेली ही आत्मगीता, तिचं वाचन आपण या ठिकाणी करत आहोत. पुण्यकर्मा कारणे संचत तयार होणे, म्हणून झाला आला वर्तमानी अध्यात्म संस्कार. सापडे मार्ग मोक्षाचा, जीवा आगम निगमाचा, आत्मविश्वास अंतरीचा प्रबळ साचा. जरी लाभ सत्संग, जीवी वाढे आत्मरंग, मग आनंद अंतरंग सुरंग मायेला. तोचा आरंभ सत्याचा, योग साधे आत्मयाचा, हा प्रसाद सुकृताचा, नवे हा योगायोग. मानव काया महान, साध्य भेटीच साधन, शाश्वतांचा येथे मान, नश्वरातून ईश्वरी. कायेचे सार्थक होईल, जाणून आत्मयास घेईल, सद्गुरु उपदेशे तरशील भान हृदयी. बहुजन्म फिरून या प्राप्ती मानव काया, चुकविण्या 84 फेऱ्या न संधी घालवी. करी अंतरी मनन, जागृत होईल मन, तोची होईल नमन कृती आत्मप्राप्तीची. ते तयार करेल तन स्वयं पुढाकार घेऊन, माया कुशीत जन्मुनी उभे मृत्यू भय. तरी राही भ्रमात सदा, मीपणात सदा सर्वदा, नश्वर सुख भोगिता या कलियुगी. मग तैसा जाशी एकदा, स्मशान वारी बहुदा, सत्य असे अनेकदा सद्गुरु नाथ सांगती. गड्या काही विचार करी, वेड्या कुठवर फिरी, बेड्या तोडून अंतरी पाही मायेच्या. कळीकाळी जगी देव, अनंत तयांचे भेव, स्वार्था पोटी लागे जीव, कोण अंत तयाचा. भ्रमिला ऐसा खरा, देव कोण पहावा बरा, भटकून निघाली एरझारा अज्ञान घेऊनी. कारणे कलियुगी तांडव, माजले कुप्रवृत्ती दानव, निर्मिले देवे मानव अनेक प्रकारे. श्रद्धेचा झाला बाजार, भक्तिविन आंधळा संसार, सकळ झाला भ्रष्टाचार, विचार खुंटला. जिकडे तिकडे अवडंबर, स्वार्थाचे माजले बवंडर, कळेना काही अंतर आपुले परके. विश्वासे झाली बोळवण, सद्गुणांची उडाली गाळण, भक्ती उपाशी राहून मागे भाव भीक. भोंदूबाजीला जीव भुलले, अतिमूर्ख होऊन राहिले, विनाकारण घेऊनी बैसले दुःखा कवटाळून. अंधश्रद्धे आला ज्वार, भक्तीचा फाटला पदर, परमात्मा राहिला दूर, माया प्रभाव कळीचा भारी, वाढला जोर चराचरी, जीव पडला वारी सर्वांगेस देह. देहाचे भय झाले, भयपोटी आंधळे झाले, अज्ञान राहुनी बोले मनविती विज्ञानी. झाली भक्ती आंधळी, श्रद्धा राहिली भोळी, मनाची सत्ता वेगळी, बाधाची सर्वदा. संपली येथे नीतिमत्ता, केवळ चाले बुद्धिमत्ता, सकळ माया सत्ता कळीकाळी चाले. संसारी वाढली चिंता, कळेना सत्यदेव कोणता, ऐसी काया पाहता चालली लया. ध्याने देहं समर्पेवं, चित्तं चैव समर्पयत, अनुशासनतो नित्यं आत्मप्रकाश श्मनुते. देहि चित्तं च तत्त्वेन सर्वत्रैव
एत यत्र जीवान मुत्तिष्ठेत तंत्र शांती सदान्युप्यात. ध्याने देह समर्पणे म्हणजे देहाला स्वतःचे केंद्र न मानता तो केवळ साधनेचा दीपस्तंभ आहे अशी अंतर्मुख जाणीव जागृत करणे. देहाच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक श्वासात, प्रत्येक स्पंदनात एक अदृश्य शक्ती कार्यरत आहे हे जाणणे म्हणजे समर्पणाची पहिली पायरी होय. देहाला अर्पण करणे म्हणजे त्याच्या मर्यादा, त्याचे क्लेश, त्याचे भार, त्याची चंचलता यांना स्वतःचे स्वरूप न मानता ते सर्व परमचैतन्याच्या अधीन सोपवणे. अशा समर्पणातून देहातील अहंभाव वितळतो. साधकाच्या अंतर्मनात एक निर्मळ रिक्तता निर्माण होते. ही रिक्तता शून्य नसून ती अनंताचे दार उघडणारी शांत गुहा आहे. या गुहेत प्रवेश केल्यानंतर साधकाला जाणवतं की हा देह केवळ प्रवासाचा रथ आहे. प्रवासी तो नाही, प्रवासी तो चैतन्य आहे. चित्त समर्पण हे देह समर्पणापेक्षा अधिक सूक्ष्म, अधिक गूढ, अधिक अंतर्मुख आहे. चित्त म्हणजे विचारांचं तरंग, भावनांचे प्रवाह, वासनांचं वादळ आणि स्मृतीचं ढग आणि कल्पनांचे आकाश हे सर्व एका क्षणात उगवतात आणि दुसऱ्या क्षणात नाहीसे होतात. चित्त समर्पण म्हणजे या सर्व तरंगांना पकडण्याचा प्रयत्न न करता त्यांना त्यांच्या स्वभावानुसार वाहू द्यावे आणि स्वतःला त्या प्रभावापासून दूर करावे. वेगळं ओळखणं. जेव्हा साधक चित्ताला समर्पित करतो तेव्हा त्याला जाणवतं की विचार हे त्याचं स्वरूप नाही, भावना त्याचं स्वरूप नाही, स्मृती त्याचे स्वरूप नाही, तर त्याचे स्वरूप त्या पलीकडे असलेलं शांत, निर्मळ, साक्षी स्वरूप चैतन्य आहे. ही अनुभूती चित्ताला स्थिर करते. स्थिर चित्तात आत्मप्रकाश सहज प्रकटतो. अनुशासन म्हणजे बाह्य नियमांचे पालन नव्हे, तर अंतर्मनातील अखंड जागरूकता. ही जागरूकता म्हणजे प्रत्येक क्षणी स्वतःकडे पाहण्याची क्षमता. विचार उठला की त्याला पाहणे, भावना उमटली की तिला पाहणे, वासना जागी झाली की तिला पाहणे. ह्या पाहण्यात कोणताही दोष, कोणताही आग्रह, कोणताही संघर्ष न ठेवणे. अशा जागरूकतेत चित्तातील अंधार हळूहळू विरघळतो. अंधार निवळला की आत्मप्रकाश प्रकट होतो. म्हणजे अंतर्मनातलं तेज जे बाह्य प्रकाशापेक्षा अनंत पटीने सूक्ष्म आणि अनंत पटीने प्रखर असतं. हा प्रकाश साधकाला स्वतःच्या मूळ स्वरूपाशी एकरूप करतो. देही आणि चित्त यांचं त्या तत्वज्ञानाला आधार देतो. सर्वत्र विभूषित करतो म्हणजे प्रत्येक अनुभवात परम सत्याचं दर्शन करणे. साधक जेव्हा जगाकडे पाहतो तेव्हा त्याला वस्तू दिसत नाही, त्याला वस्तू मागील चैतन्य दिसतं. त्याला व्यक्ती दिसत नाही, तर व्यक्ती मागील एकच आत्मतत्व त्याला दिसतं. त्याला घटना दिसत नाही, तर त्या घटनांमागील नियोजन करणारी अदृश्य शक्ती त्याला दिसते. अशा दृष्टिकोनातून जग पाहिलं की प्रपंचातला द्वैत भाव नाहीसा होतो. सुख आणि दुःख हे दोन वेगळे अनुभव नसून ते एकाच चैतन्याच्या दोन तरंगभूत अनुभूती आहेत. हे साधकाला कळतं. लाभ आणि हानी, मान आणि अपमान, यश आणि अपयश हे सर्व एका तत्वांच्या विविध छटा आहेत हे समजतं आणि या समजुतीतून साधकाला सर्वत्र शांतता प्राप्त होते. तेथे जीवन उभे राहते. तिथे शांतता प्राप्त होते. याचा अर्थ असा की शांतता ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. शांतता ही अंतर्मनातील स्थिरता आहे. साधकाचे चित्त जेव्हा परमतत्वात स्थिर असतं तेव्हा बाह्य वादळे त्याला स्पर्श करू शकत नाही. वादळे येतात आणि जातात.
ह्या अंतर्मनातील दीपक अखंड प्रज्वलित राहतो. हा दीपक म्हणजे आत्मप्रकाश. आत्मप्रकाश म्हणजे स्वतःच्या स्वरूपाची अनुभूती. ही अनुभूती साधकाला सर्व काळ, सर्वत्र, सर्व अवस्थांमध्ये शांत ठेवत असते. देह समर्पणाने अहंकार विरघळतो. चित्त समर्पणाने वासनांचे बंधन सुटते. अनुशासनाने मन स्थिर होते. आत्मप्रकाशाने साधकाला स्वतःचं स्वरूप कळते. या स्वरूप ज्ञानामुळे प्रपंचातील सर्व व्यवहार सहज, निर्मळ आणि निष्काम होतात. साधक जेव्हा उभा राहतो तिथे त्याच्या अंतर्मनातील शांततेचा सुवास पसरतो. त्याच्या शब्दांमध्ये करुणा असते. त्याच्या दृष्टिकोनात समत्व असतं. त्याच्या वर्तनात निर्मळता असते. त्याच्या स्पर्शात ऊब असते. कारण तो स्वतःला व्यक्ती म्हणून नाही तर चैतन्य म्हणून पाहतो. अशा अवस्थेत जीवन एक अखंड साधना बनते. ही साधना बाह्य कृत्यांमध्ये नसून अंतर्मनातल्या जागृतीमध्ये असते. जागृती वाढली की आत्मप्रकाश अधिक अधिक उजळतो. आत्मप्रकाश उजळला की साधकाला स्वतःचं आणि जगाचं स्वरूप एकच असल्याची अनुभूती दृढ होते. या अनुभूतीत अंतिम शांतता आहे. ही शांतता साधकाला सर्वत्र, सर्व काळ, सर्व अवस्थांमध्ये प्राप्त होते. संसारी झाला अधीन, कारणे विसरला पण, मी करता समजुनी मिरवितो जगी. कैचा कुणाचा स्वभाव, कोठे घ्यावा ठाव, कधी मिळेना वाव, स्वपरीक्षा कारणे. नरदेह याच कारणासी, साधनात्मकल्याणासी, कैसे शोधने स्वरूपासी, आपुल्या अंतरंगी. ऐशी स्थिती संतये येती, मग सद्गुरु अवतरती, सत्यमार्ग परिणती घेऊनी जगी. भक्तिभाव विस्तारे सांगती, श्रद्धा स्वबुरी मांडती, सत्यमार्ग शाश्वती दाविती जगा. प्राप्ती करिता बहु केले, फिरुनी 84 पातले, बहुवादे केले तेथे अनायासे. म्हणून वचनपूर्ती कामी, सामोरे वचना नामी, जावे श्री गुरु धामी, चरण घट्ट धरुणी. जीवाचे काय ठाव, पुढे कोणता पाडाव, स्वयं शिकविती डाव, कैसा चिंकावा. हे चैतन्य अंतरी, तेची वसे चराचरी, स्वानुभाव सांडती सद्विचारी, मानसी उतरवणी. कळेना जीवा स्वबळे, कृपे निवसे निर्मळे, ज्ञानांजन घाली जिव्हाळे, ज्ञानचक्षु उघडुनी. वस्तू तेथेच तेथे, आपुली आपण बोधे, स्वानुभावे देही साधे, सहज अंतरी. सद्गुरु सांगती तरी, समाधाने भटकंती करी, तीर्था देवळी घडी बरी, घ्यावी मनशांती. परी विसरू नये तयासी, अंतरी हृदयेश्वर पहासी, सोडू नये कर्त्यासी, क्षणभर कदापि. नरदेहा तत्व परमात्मा, हृदयी तो अंतरात्मा, असे केवळ मृतात्मा. देह तयाविन कुठले कैचे, देवदेवळे स्वप्नांचे, सगळे एका स्मशानीचे. जाती सानतोर, जितका देह दुर्मिळ, तितकी क्षणभंगूर वेळ. सावध उभा काळ, यम संगती, काळ आणेल वेळ, क्षणोक्षणी राही जवळ. वाट पाही केवळ झडप घालण्या, जयानयनी आत्मांजन, लोटे सद्गुरुच शरण, तया भक्ता सुलभ जाण. आत्मदर्शन सहवास सदा सर्व काळ, हृदय तयांचे स्थळ, मिटे अज्ञान समूळ, तया ओळखीता. सनातन सत्य निवळे, नरदेहा कारणे आकळे, माया भ्रम निखळे, अंतर बोधे. सद्गुरु नामे सत्य कळे, कोणते अंतरी वळे, शरीर आत्मा वेगळे समजून येती. जोवरी भ्रमात जीवात्मा, तोवरी ना आकळे आत्मा. विदेही तोची सर्वात्मा, वेगळा असे
भेद न कळे विषयांचा, अति विशेष या देहाचा, भ्रम पडला मीपणाचा, भ्रामक जीवाला. पूर्वसंचित फळा आले, पुण्यदेही पावले, वर्तमानी सद्वर्तन केले, संस्कार सत्कर्म म्हणून सद्गुरु भेटले, अज्ञान फोडून ज्ञान दिदले, जीवे आत्मकल्याण केले, जाता शरणं. चतुरशीतिलक्षेक्षु योनी भ्रमणतः परम, लब्धो मानुष देहाम्य मोक्षद्वारं सनातनं. नायं देहो हि भोगार्थ कर्मक्षेत्र परं स्मृतं, विवेक बुद्धी संयुक्तं ज्ञान प्राप्तं सुसाधनतं. या चराचर सृष्टीचा आनंद कालचक्रांमध्ये जीवात्मा आपल्या वासनांच्या आणि कर्मांच्या अधीन होऊन तब्बल 84 लक्ष योनीतून परिभ्रमण करत असतो. हे चक्र अत्यंत क्लिष्ट असून जलचर, भूचर, खेचर, कीटक आणि वृक्षवल्ली अशा विविध स्तरातून प्रवास केल्यानंतर अत्यंत भाग्याने आणि केवळ ईश्वराच्या असीम अनुकंपेमुळे हा मानवी देह प्राप्त होतो. हा देह म्हणजे केवळ हाडामासाचा सांगाडा नसून ते मोक्षाचं एक सनातन द्वार आहे, ज्याद्वारे जीव स्वतःच्या मूळ स्वरूपाची ओळख करून घेऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका करून घेऊ शकतो. सृष्टीच्या या अफाट पसाऱ्यामध्ये मानवी जन्म हा एक संधिकाळ आहे, जिथे जीवात्माला आपल्या पूर्वसंचितांचा क्षय करून आणि अज्ञानाचा पडदा दूर करून थेट परमात्म्याशी एकरूप होण्याची सुवर्ण संधी प्राप्त होते. परंतु श्लोक हेच मार्मिक सत्य अधोरेखित करतात की अमूल्य देह केवळ क्षणभंगुर इंद्रिय सुखांच्या उपभोगासाठी किंवा भौतिक जगातील नश्वर विलासी वृत्तीसाठी नाही, तर तो मानवाने या देहाचा उपयोग केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथून यांच्यासारख्या पाशवी प्रवृत्तींच्या पूर्ततेसाठीच मर्यादित ठेवले. तर याच्यात आणि त्या इतर पशूंमध्ये कोणतेच तात्विक भेद उरणार नाही. हा देह एक पवित्र कर्मक्षेत्र म्हणून ओळखला जातो, जिथे प्रत्येक कृती ही साधनेच्या रूपात अर्पण करायची असते. कारण मानवी जीवनात विवेकपूर्ण केलेलं सत्कर्म चित्तशुद्धीचा मार्ग प्रशस्त करते आणि साधकाला अज्ञानाच्या घोर अंधकारातून ज्ञानाच्या लख प्रकाशाकडे घेऊन जाते. सृष्टी मानवाला विवेक बुद्धी नावाचं एक अलौकिक आणि अद्वितीय वरदान देते, ज्याच्या सहाय्याने तो नित्य आणि अनित्य, सत्य आणि असत्य, तसंच श्रेयस आणि प्रेयस यामधील अतिसूक्ष्म फरक ओळखू शकतो. की विवेकबुद्धीच मानवाला अंतर्मुख होण्यासाठी प्रवृत्त करते आणि बाह्य जगातील मायावी आकर्षणांऐवजी अंतरंगातील शाश्वत आनंदाचा शोध घेण्यास ती बळ प्रदान करते. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर हा मानवी देह म्हणजे आत्मसाक्षात्काराचं एक सुसाधन आहे. ज्याप्रमाणे एखादं पात्र शुद्ध अमृताने भरण्यासाठी ते आतून आणि बाहेरून स्वच्छ असावं लागतं, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी शरीर आणि मन यांचं सुचिरभूत असणं अनिवार्य आहे. मानवी बुद्धी जेव्हा सत्संगाने आणि चित्ताने शुद्ध होते तेव्हा तिला आत्मतत्वाची प्रचिती येते आणि हेच ज्ञान अज्ञानाचा समूळ नाश करून मुक्तीचा मार्ग मोकळा करते. आपण या जगात केवळ ऐहिक सुख उपभोगण्यासाठी आलेलो नसून आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेण्यासाठी आणि ईश्वरी अंशाची अनुभूती घेण्यासाठी आलो आहोत. हे विसरणे म्हणजे हातात आलेल्या अमूल्य चिंतामणीचा केवळ काचेच्या तुकड्यासाठी त्याग करण्यासारखा आत्मघातकी ठरेल. कर्माच्या या गहन सिद्धांतात मानवी शरीर हे एक श्रेष्ठ असं व्यासपीठ आहे, जिथून जीव आपली अधोगती पूर्णपणे थांबून ऊर्ध्वगामी आध्यात्मिक प्रवास सुरू करू शकतो. ज्ञान म्हणजे केवळ ग्रंथातील माहितीचे संकलन नसून सोहम या जाणीवेची प्रत्यक्ष प्रचिती येणे होय. ही प्रचिती घेण्यासाठी मानवी देहा इतकं समर्थ, लवचिक आणि सक्षम दुसरं
कोणतंही माध्यम या त्रैलोक्यात उपलब्ध नाही. म्हणून या शरीराचा उपयोग केवळ विषय वासनांच्या तृप्तीसाठी आणि अहंकाराच्या पोषणासाठी न करता आत्मोन्नतीसाठी, लोककल्याणासाठी आणि अखंड ईश्वरी तत्वांच्या उपासनेसाठी करणे हेच मानवी जीवाचे परमध्येय असावे. जेव्हा साधक आपल्या विवेकाच्या जोरावर इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण मिळवतो आणि निष्ठेने ज्ञान साधना करतो, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने या मोक्षद्वाराची गुरुकिल्ली प्राप्त होते. हा श्लोक आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या मूळ गाभ्याची जाणीव करून देतो आणि क्षणभंगुर सुखाच्या मृगजळामागे न धावता शाश्वत कल्याणाचा मार्ग धरण्याचा संदेश देतो. अंतर्मुख होऊन स्वतःच्या चैतन्याचा शोध घेणे हेच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचं सार्थक आहे. कारण हा नरदेह पुन्हा होणे नाही, हा अत्यंत दुर्लभ आहे आणि या संधीचा आध्यात्मिक लाभ न घेणे हे सर्वात मोठं दुर्दैव ठरेल. ब्रह्मविद्येचा सराव आणि विवेकाचे भक्कम अधिष्ठान यांच्या बळावर हा जीव आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपाला विलीन होऊ शकतो. हीच या श्लोकामागची सर्वोच्च आध्यात्मिक शिकवण आहे. जीवनाचं हे पावन कर्मक्षेत्र जर ज्ञानाने सुपीक केलं तर तिथे मोक्षाचं पीक येणं निश्चित असतं. याचसाठी देहाचं साधनत्व समजून घेणं आवश्यक आहे. प्रत्येक श्वास हा परमात्म्याची आठवण असावा आणि प्रत्येक कर्म हे ईश्वराची पूजा असावी. तेव्हाच हा मानुष देह मोक्षाचे द्वार ठरतो. देह म्हणजे ईश्वराने दिलेली एक अमूल्य ठेव आहे, जिचा विनियोग केवळ आत्मानंदासाठी हे करणे हेच मानवाचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे 84 लक्ष योनींच्या श्रमानंतर मिळवलेल्या या विश्रांती स्थानाचा उपयोग परमानंद प्राप्तीसाठी करून घेणे हीच खरी प्रज्ञा होय. जो या सत्याचा स्वीकार करतो तोच या भवसागरातून तरून जातो आणि शाश्वत शांतता प्राप्त करतो. भेद ब्रह्म तथा मायेचा तयांचे ठाव, ब्रह्मांडाचा ब्रह्मसत्व निर्गुणांचा, परमात्मा एकची नाशिवंत माईक जग, स्वार्थ अहंता कैची मग, निश्चळ आनंद बग, भोगी स्वात्म सुख म्हणूनच बाह्य ओवाळणे, गुरुचरणी हृदय धरावे, शाश्वत सुखा पावावे, तया अनुग्रहे अनुभवाये अनादि अनंत, सत्य स्वमुख शाश्वत, ओळख जयाची जन्मजात, नव्हती आधी तया सुखा लागी पातला, मानव काया दिधली तुझला, तुझ मिळाली उद्धरला, लक्ष 84 तुनी, नको घालू जन्मवाया, धडमस्तक सद्गुरु पाया, सर्वस्व ओवाळी जया सद्गुरु स्वामींच्या. संत समर्थ जाण वेड्या, उचल ब्रह्म तोडी बेड्या, कृपा निर्गुणाच्या कड्या देहा घाली, निर्गुणाचे वास्तव धर्म मर्म, चालते बोलते सगुण वर्म, आत्मज्ञानाचा खरा धर्म, चेतन अवस्था, संत सद्गुरूंचा मेळा, लाभला तुझ गोतावळा, अध्यात्मदेशीचा सोहळा, पाहण्या अंतरी तयांचे अवतरण कारण, एक केवळ महाकारण, नरजन्मी समाधान सुपळ करणे, ओळख करावी आत्मयाची, अंतःकरणी स्वरूपाची, भेटे तेथे अंतरात्म्याची, देह देऊळी, नरदेह काय अस्तित्व, ठाव अनमोल आत्मतत्व, सद्गुरु तेची तत्व, महत्व जयांचे नित्य सदा तळमळती, करण्या जीवे आत्मजागृती, म्हणून सत्कृत्य कृती आत्मज्ञाना लागी, जन्म घेता नरदेहात या, भ्रमे बुलला मोहमाया, विसर पडला काया मूळ स्वभावा, नश्वर सुखा उरीधरी, सायासे व्यर्थ प्रयास करी, परी सर्वदा राहे दुरी, मूळ शाश्वती, शांती सागर असता अंतरी, फिरे जनिवरी बाहेरी, टोटके भुवा बाजी करी, पडी बळी पडुनिया, परी उपरा अंतरी, परमशांती विन जन्मभरी, कैसे आत्मज्ञान उरी,
कळे मुढासी ना दान धर्म पुण्य करी भेट घडण्या भीतरी जप तप यज्ञ करी पाहण्या एक वेळ न जाई आत्मया पूजना न मणी धरण्या ठेवा प्रपंची भरण्या नश्वर सुखाचा जरी एक वेळा जीवासी संत भेटे अंतरीसी ऐशा भाग्यवंत जीवासी मार्ग सापडे प्रवास थांबे 84चा जन्मोजन्मी भटकंतीचा देव सापडे अंतरीचा तो या देही नरदेह वर्म कळेल सामान्य असामान्य दिसेल देह साधन सापडेल साध्या करिता भक्तीला योग्यता देई ऐसा सद्गुरु न्याय देई येथेच सार्थक होई नश्वर देहाचे अंतरीच्या विषय सक्तीला फाटा मिळे वासनेला मी रंगाच्या दंभाला धक्का सहजची काजळी चढलेला कंदील रगडिता दिवा उजळेल आत्मज्ञानाचा प्रकाश पसरेल सबाह्य जगी देहो ददान्तं सुखं नामं मोक्षार्थं त नियोजयेत शरीरे बद्धचित्तस्य आत्मा तु मुक्तिसाधनं कायाद्वारमतिक्रम्य आत्मोन ब्रह्म संयोगे संसारे भ्रमण नित्यं देहादेव निरुंध्यते. मानवी जीवनाच्या परम रहस्याचे उद्घाटन करताना हा श्लोक देहाची नश्वरता आणि आत्म्याची अमरता यामध्ये सूक्ष्माती सूक्ष्म संबंधांवरती प्रकाश टाकतात. या सृष्टीत देह हा केवळ भौतिक सुखाचा स्रोत वाटत असला तरी त्याचा खरा आणि आध्यात्मिक उपयोग केवळ मोक्ष प्राप्तीसाठी करणे अभिप्रेत आहे. ज्याप्रमाणे एखादी नौका नदी पार करण्यासाठी केवळ साधन असते त्याचप्रमाणे हा देह भवसागर तरून जाण्यासाठी ईश्वराने दिलेलं एक निमित्त आहे. परंतु जोपर्यंत मनुष्य या देहाच्या बाह्य सौंदर्यावर आणि इंद्रियजन्य सुखांवर आसक्त राहतो तोपर्यंत त्याला आत्मिक आनंदाची अनुभूती येणे दुरापास्त आहे. शरीरात बद्ध असलेल्या चित्ताला जेव्हा विवेकाची जोड मिळते तेव्हाच या चित्ताचे रूपांतर आत्मसाक्षात्काराच्या साधनामध्ये होऊ शकते. कारण आत्मा हा मुळातच मुक्त असला तरी अज्ञानामुळे तो देहबुद्धीच्या बंधनात अडकलेला भासतो. या देहाचा वापर केवळ विषय भोगासाठी करणे म्हणजे अमृताचा कलश मद्य साठवण्यासाठी वापरण्यासारखं आहे. म्हणून या साधकाने आपल्या देहातील चैतन्याला ओळखून त्याला ब्रह्माच्या उपासनेकडे वळवणे अनिवार्य आहे. काया म्हणजे केवळ हाडामासांच्या भिंती नसून ते एक असे माध्यम आहे ज्याच्या द्वाराच्या पलीकडे गेल्यानंतर जीवाला ब्रह्मसंयोग प्राप्त होतो. म्हणजे देहाच्या पलीकडील सूक्ष्म तत्वांचा शोध घेणे हाच मानवी जीवनाचा खरा पुरुषार्थ मानला गेला आहे. जोपर्यंत मनुष्याची दृष्टी देहावर आणि देहाशी संबंधित नात्यांवर केंद्रित असते तोपर्यंत तो संसाराच्या या न संपणाऱ्या चक्रामध्ये भ्रमण करतो. हे भ्रमण नित्य आहे, कष्टदायक आहे आणि जन्म मृत्यूच्या यातनांनी भरलेलं आहे. परंतु जेव्हा साधकाला हे सत्य समजतं की हा देह म्हणजे ईश्वरी चैतन्य प्रकट करण्याचं केवळ एक मंदिर आहे तेव्हा तो देहाच्या माध्यमातूनच कर्माची अशी गुंफण करतो की ज्यामुळे संसाराचे हे भ्रमण आपोआप थांबते. देहादेव निरुंधते या शब्दातून हे सूचित होतं की या देहामुळे आपण संसारात अडकलो आहोत. ह्याच देहाच्या शुद्धीकरणातून आणि संयमातून आपण संसारातून मुक्तही होऊ शकतो. अंतर्मुख होऊन विचार केला असता असं लक्षात येतं की बाह्य जगातील सर्व सुखसोयी या केवळ क्षणभंगूर असून त्या देहाच्या गरजा पूर्ण करू शकतात, पण आत्म्याची भूक केवळ परमात्म्याच्या दर्शनाने शमते. शरीराच्या मर्यादेला
परिघाला ओलांडून जेव्हा चैतन्य विराट ब्रह्माशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते, तेव्हा खऱ्या अर्थाने अध्यात्माचा प्रवास सुरू होतो. हा प्रवास म्हणजे स्वतःकडून स्वतःकडे आणि स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याची एक निरंतर प्रक्रिया आहे. प्रत्येक इंद्रियाचा ओढा बाहेरच्या विषयांकडे असतो, परंतु जेव्हा साधना आणि तपाच्या बळावर या इंद्रियांना अंतर्मुख केलं जातं, तेव्हा कायेच्या द्वारातून आत्म्याच्या ब्रह्मसंयोग घडून येतो. हा संयोग म्हणजे केवळ दोन गोष्टींचं एकत्र येणं नसून ते मिठाचा खडा समुद्रात विरघळून जावा तसं अद्वैताचं दर्शन आहे, जिथे मी आणि तू हा भेद कायमच लोप पावतो. संसारातलं निरंतर भ्रमण थांबवण्यासाठी आणि मनाचा असा उपयोग केला पाहिजे की ज्यामुळे वासनांचा क्षय होईल आणि केवळ शुद्ध स्वरूपाचा साक्षात्कार उरेल. ज्याची बुद्धी केवळ देहपोषणामध्ये मग्न आहे, तो अनंत काळ या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो. मात्र जो या देहाचा उपयोग मुक्ती साधन म्हणून करतो, तो या जगाच्या सर्व द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन परम शांतीचा अनुभव घेतो. उच्च आध्यात्मिक भूमिकेवरून पाहिलं तर देह हा केवळ एक पोषक घटक आहे, जो आत्म्याला त्याची महानता सिद्ध करण्याची संधी देतो. म्हणून या देहाच्या प्रत्येक श्वास हा नामस्मरणाने आणि प्रत्येक कर्म हे ईश्वरार्पण बुद्धीने युक्त असायला हवं. जेव्हा देहाभिमान गळून पडतो, तेव्हा ब्रह्माचा प्रकाश अंतःकरणात प्रज्वलित होतो आणि अज्ञानाचा अंधकार नष्ट होऊन जीव शिवस्वरूप होतो. ही अवस्था प्राप्त करणे हेच मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे, ज्याच्यासाठी हा देह एक अत्यंत मौल्यवान साधन म्हणून आपल्याला लाभला. या साधनाचा विनियोग जर योग्य प्रकारे केला नाही तर मानवी जन्म व्यर्थ ठरतो. म्हणून विवेकाच्या प्रकाशात या देहाची दारे मोक्षासाठी उघडणे हेच खऱ्या ज्ञानवंताचं लक्षण आहे. त्याप्रमाणे फुलातील सुगंध हा फुलात असूनही फुलापेक्षा वेगळा असतो, तसाच आत्मा हा देहात असूनही देहातीत आहे. हे सत्य ज्याला उमजते त्यासाठी देह हे बंधनाचे कारण न ठरता मुक्तीचं सुसाधन ठरते. अशा प्रकारे देहाच्या मर्यादा ओळखून आणि आत्म्याच्या अमर्याद स्वरूपाचं चिंतन करून साधकाने संसाराचे हे भ्रमण थांबून शाश्वत अशा परमानंदात विलीन होणे हाच या श्लोकाचा सखोल आणि अत्यंत सूक्ष्म आध्यात्मिक निष्कर्ष आहे. काया वाचे मने एकत्र करुण स्मरणे, भाव स्वभावे चरणे परिवर्तन तेथेची. ठाई अनुभवा येईल स्थायी आत्मरूप दिसेल, मी तू भेद मालवेल वृत्ती पालटपुनी. ऐस्या गृहस्थी सद्भावी संन्यासी साधक अनुभवी, बाधक रोधक जीवी न माये अधीन. जया अवलंबीला उपदेशक, चित्ती आत्मया मानक, तरीच हेच वचक आत्मसंयमाचा. सद्गुरु वाट दावी परमपंथे जागृती, परिपाठ आपुले देई क्षणोक्षणी तयांचा. जरी असे संसार घाट सापडे निजधाम वाट, भय नवरे यमघाट कदापि मृत्यूचे. कारणे परिपूर्ण शरणागती, सद्गुरु ठाई मती, होईल निश्चित प्राप्ती आत्मस्वरूपाची. म्हणून ओवाळावे जीवन हृदयी सद्गुरु चरण, तया पायी होता दीन लीन भक्तीत. श्रद्धा सबुरी बळे भक्तिभावे आकळे, मन बुद्धी निर्मळे कारणे पाहता. सखोल बंधन बांधावे सद्गुरु सवे एक व्हावे, मोहमायेचे तोडावे बंधन अंतराहुनी. तयामुळे पावन होईल नश्वर काया फळेल, धरुणी हृदयी कळेल सदैव आत्मयास. तयासाठी सद्गुरु संत दावी वाटा अनंत, पात्र होऊनी जिवंत ओळखण्या तयासी. जीवाचे होय सार्थक निश्चित निश्चय योग कनक, पटे गुरु चरण ओळख
धरिता घट्ट देह बुद्धी विरुणी जाई, आत्मा दिसे संकटात ठाई, मी तू पण वारे जाई समूळ अंतरातून. मी माझे अंगी जोपासली, ऐशी अहंता व्याली, सत्यज्ञाने पाहिली सांगता तेथे. द्वंद्व मी तूपणाचे, अंतर्बाह्य भरले साचे, तया पुढे आत्मयाचे एक छत्री अंमल. प्रारब्धे दुःख आले, त्यास्तव भोग मिळाले, आत्मानंदी जीव राहिले वेगळे संसारी. अंतकाळी निश्चयो सुटणे, कायमचे येणे जाणे, परमार्थ स्थानी स्थिरावणे, निजधामी तयांच्या. भेट घडेल सद्गुरु, आत्मदर्शी तोच तारू, सार्थक निश्चय सुरू, छायेत तयाचिया. आल्या जन्मी कल्याण, नौका पैल पार जीवन, ऐसा तोची सामर्थ्यवान. सद्गुरु आत्मदर्शी, कळी काळी बहु झाले, बंधू साधूंसी बळी पडले, फसविता आधीन केले भयभीत जगासी. भगवान सद्गुरु समर्थ, सदा सर्व काळ निस्वार्थ, तोच एक परम समर्थ, आत्मदर्शी तत्ववेत्ता. सद्गुरु कृपे निश्चिंती, नराचा नारायण निश्चिंती, जीवा मिळे परमगती, सुटे ग्रहण. मिळालेला मानव जन्म, कारणा लागित करिता कर्म, मानव देहाचा स्वधर्म, जागे निश्चित. ऐसी दुर्लभ काया, नरदेह न जावा वाया, कारणे मिळाला करावया, आत्मोद्धार स्वतःचा. संसार सागर घोरम, तारितुं साधनं दृढं, मानवो देह नौकया, मोक्ष सिद्धयं यतेवे. देहो देवालयं प्रोक्तो, जीव शिवः सनातनः, अत्रैव तिष्ठन्ते चात्मा, तत्त्वं ज्ञात्वा विमुच्यते. ही रचना अद्वैत तत्वज्ञानाचा आणि साधनेचा एक अत्यंत सुंदर आलेख मांडते. पहिल्या श्लोकात जगण्याच्या संघर्षाची अर्थात भवसागराची जाणीव आहे आणि दुसऱ्या श्लोकात त्या संघर्षाचा अंत अर्थात हृदय देवालयाची शांतता आहे. प्रवासाकडून मुक्कामाकडे जाण्याचा हा विचार अतिशय प्रगल्भ आहे. या श्लोकामधून मानवी अस्तित्वाची भौतिक धडपण आणि त्यातून आत्मशांततेकडे जाणारा मुक्तीचा मार्ग अत्यंत तर्कशुद्ध आणि मानसशास्त्रीय पद्धतीने उलगडलेला आहे. संसाराला घोर सागर का म्हटलं आहे? कारण समुद्राच्या लाटांप्रमाणे या प्रपंचातील सुखदुःखे, लाभहानी आणि जन्म मृत्यूचे चक्र सतत आदळत असतं. या अथांग आणि भयानक सागरात माणूस अनेकदा हतबल होतो, पण श्लोक अत्यंत सकारात्मक तर्काने सांगतो की यातून तरुण जाण्यासाठी माणसाला बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही. मानवी देह हीच एक अत्यंत भक्कम नौका आहे. जोपर्यंत देह शाबूत आहे तोपर्यंत तो बुडत नाही, तो तरुण जाण्याचं साधन बनतो. ही देहरूपी नौका आपोआप किनाऱ्याला लागत नाही. त्यासाठी साधकाला मोक्षाच्या सिद्धीपर्यंत प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न कोणते? तर ते विचारांचे आणि तर्कांचे प्रयत्न आहेत. विवेकाचे सुकाणू हातात धरून या नौकेला योग्य दिशा देता येते. केवळ अंधळ्या श्रद्धेने नाही, तर प्रगल्भ विचाराने प्रपंचाचे स्वरूप ओळखून त्यातून बाहेर पडण्याची धडपड करणे, हे या देहाचं पहिलं कर्तव्य आहे. दुसऱ्या श्लोकात प्रवासाचा मुक्काम येतो आणि दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. जो देह मगाशी भवसागर पार करण्याची नौका होता, तोच देह आता चक्क देवालय बनतो. हा बदल का झाला? कारण जेव्हा विचारांचा पूर्ण विकास होतो आणि ज्ञानाचा उदय होतो, तेव्हा माणसाला हे सत्य समजतं की या देहात राहणारा जीव सामान्य आणि मर्यादित नाही, तर तो साक्षात सनातन शिवस्वरूपच आहे. ईश्वर कुठल्या स्वर्गात किंवा कैलासावर नसून तो या देह मंदिरात अखंडपणे विराजमान आहे. जेव्हा मी म्हणजेच निर्गुण स्वरूप शिव आहे, हे अद्वैत सत्य
साधक खऱ्या अर्थाने जाणतो तेव्हा त्याच्या कर्माचा आणि तर्काचा अहंकार पूर्णपणे गळून पडतो. विचारांचे अत्यंत नैसर्गिकरित्या समर्पणात रूपांतर होतो. या समर्पणामुळे तो जीव या कर्मबंधातून कायमचा मुक्त होतो. जेव्हा हे ज्ञान आतमध्ये स्थिर होतं तेव्हा पाचही पंचभूतांचा आणि मनातील द्वंद्वांचा प्रक्षोभ पूर्णपणे थांबतो. भवसागराचं वादळ शांत होऊन खऱ्या अर्थाने अखंड आणि निर्विकल्प विश्रांतीची अवस्था प्राप्त होते. देहाला साधन मानून विचारांच्या माध्यमातून आत्मज्ञानापर्यंत पोहोचणं आणि शेवटी स्वतःच्याच आत असलेल्या शिवस्वरूपाला ओळखणं, पूर्णपणे शांत होणं, हे मुक्तीचा अत्यंत परिपूर्ण आणि आश्वासक विचार या रचनेत साकार झालेला आहे. म्हणून करावी लवलाही उपाव अंतरी पाही, यमदेव उभा राही जन्मापासून सदा. ऐसा भासमान भवसागर तरण्या गुरुचरण धर, नरदेह साधन पार सद्गुरु नामी. आत्मारामे महत्कृपा केली, दृष्टी आपल्यावर ठेविली, दुर्लभ योनी मिळाली मनुष्य जन्मांची. दुग्ध शर्करा योग आला, ऐसा योगा योग जुळला, म्हणून आत्मदर्शी भेटला सद्गुरु समर्थ. तया अनुग्रहे तरला, काळ विचारे लागला, विश्वात्मक विचार झाला गूढ गुरुनामी. काचेसी काजळी लागलेली, ज्योत पारदर्शक झाली, प्रकाशमान हृदयी पावली भक्ती ज्ञाने. अज्ञान अंधार दूर झाला, सापडता शोध संपला, करता भाव निवाला मी अहंतेचा. कळला अंतरी ईश्वर, मनुष्य देह नश्वर, परी न कळे परमेश्वर तये विन कदा. अनुभवी आत्मा एकची, पाहता दिसे वेगळेची, ठाई अंती एकत्वची होनिया तो मी. मी देह खोटी मती, लटकी मिटली भ्रांती, स्वानंदे घेऊन विश्रांती पावलो अंतरी. मी माझे माया जाणिली, सगळी उपरती उपजली, सद्गुरु छाया निराळी स्वरूप बोधाची. करता भाव गळाला, देहबोधाचा रास झाला, देहासी बोध मिळाला सत्य स्वरूपाचा. माईक वृत्ती सरली, सात्विक आवृत्ती भरली, भेदाभेद रास झाली संसारी निवृत्ती. सांसारिक मोह माया सुटली सद्गुरु पाया, आत्मानंदी छंद पहावया स्वयं रंगला. आत्मचिंतने सोहळा रंगला, भवभयाचा खेळ संपला, जीवांतरी दंगला आत्मस्वरूपी. लिंगभेद वर्णभेद निमाला तेथे जाती भेद, सर्वाभूती व्यापक अभेद आत्मतत्व जाणिले. दैनी समत्व नांदले, जग आत्मदृष्टी भरले, कृपेसी प्राप्त केले नश्वर देही. अनुभवान आले ते घडले, देहाचे देऊळ झाले, हृदय गाभारी मग दिसले ब्रह्ममय आत्मरूप. मुळीचे मूळ अनुभविले, मूळ मुळी सापडले, मुळेच कूळ प्रकटले, मुळीचा ठाव घेता. जाणिले कार्य कैसे, वर्म कळाले जन्माचे तैसे, नरदेही चुकविण्या ऐसे फेरे 84चे. मनुष्य देहच जाण मोक्ष, मुक्तिद्वार हेची प्रत्यक्ष, युक्ती सापडिता दक्ष, जाणीव आत्मानंद. परमात्मा प्रसंग अवतरती, स्वेच्छे गुरुरूप विचरती, करुणे प्राणी मात्र आचरती अंश रूपे. समजविण्या याने अमोल तत्व, देहाचे मुख्य अंतरतत्व, जेथे आकळेले स्वरूप तत्व एका अंतरात्म्याचे. ऐसा देह जाणावा, दुर्लभ प्राप्तीस्तव यावा, मोक्षा सुलभ व्हावा प्राणी इहलोकीचा. देवादिका यास्तव हेवा, वाटे देह प्राप्त व्हावा, याच देही तो भेटावा सुखे आत्माराम.
सिद्धी हाच नामणो श्लोमिलात साधनांची शुद्धता. साधकस्य हि तज्जीवम साधनादेव तत्सुखम. ध्यानेन शुद्धयते चित्तम योगेन परम पदम. आत्मा साक्षात्कृते हेर्तो शरीरम साधनम मतम. ही रचना साधनेचं अत्यंत व्यावहारिक आणि मानसशास्त्रीय रहस्य उलगडते. सिद्धी, साधन आणि साध्य अर्थात आत्मसाक्षात्काराचा यांचा असा अत्यंत तर्कशुद्ध आणि सुटसुटीत समन्वय या श्लोकातून साकार झालेला आहे. शारीरिक आणि मानसिक स्तरावर अंतिम आत्मिक शांततेकडे जाणारा एक अत्यंत स्पष्ट मार्ग आहे. ह्या श्लोकामधून मानवी जाणीवेच्या साधनेकडून आत्मसाक्षात्काराकडे होणारा प्रवास अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने उलगडला आहे. अध्यात्मात सिद्धी म्हणजे हवेत उडणे किंवा चमत्कार करणे हा असा गैरसमज असतो. पण या श्लोकात सिद्धीचा अत्यंत प्रगल्भ आणि मानसशास्त्रीय अशी व्याख्या केलेली आहे. मनाच्या खऱ्या उमलण्यामधून आत्मसिद्धी प्राप्त होते. उन्मिलन म्हणजे डोळे उघडणे आणि कळीचं फूल होणे. जोपर्यंत मन पूर्वग्रहांनी, भीतींनी आणि मी माझे या संकुचित विचारांनी झाकलेले असते तोपर्यंत जीवनात कोणतीही सिद्धी मिळत नाही. जेव्हा विचारांच्या अर्थात तर्काच्या माध्यमातून हा संकुचितपणा गळून पडतो आणि मन विशाल आकाशासारखं उघडतं, तीच खऱ्या अर्थाने सर्वात मोठी आत्मसिद्धी आहे. हे मन उमलतं कसे? तर त्यासाठी साधनेची गरज असते. या साधनेतून चित्ताला शुद्धता प्राप्त होते. जेव्हा चित्त शुद्ध होतं तेव्हा साधकाला हे समजतं त्याचं संपूर्ण जीवन हे केवळ एक साधन आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला मिळणारं खरं सुख हे कोणत्याही बाह्य वस्तूत नाही, ते केवळ त्याच्या आंतरिक साधनेतूनच निर्माण होतं. संपत्ती किंवा सत्तेचं सुख तात्पुरतं असतं, पण साधनेतून मिळणारं सुख हे स्वयंप्रकाशित आणि अखंड असतं. ध्यानाच्या माध्यमातून चित्त पूर्णपणे शुद्ध होतं. ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे, तर मनातील अनावश्यक विचारांचा आणि द्वंद्वांचा त्याग करून आत्मसमर्पण करणे होय. तेव्हा हे समर्पण घडतं तेव्हा योग म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचं अद्वैत मिलन साधलं जातं आणि त्याच योगातून त्याच्या माध्यमातून तो साधक परमपदाला म्हणजे सर्वोच्च अवस्थेला प्राप्त होतो. अनेकदा आध्यात्मिक मार्गावर शरीराला तुच्छ मानून त्याला कष्ट देण्याची प्रवृत्ती दिसते, पण हा श्लोक अत्यंत ठामपणे सांगतो की स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा साक्षात अनुभव घेण्यासाठी अर्थात आत्मसाक्षात्कारासाठी हे भौतिक शरीरच एकमेव साधन मानलं गेलेलं आहे. याचा अर्थ असा की शरीराला नाकारून मुक्ती मिळत नाही, तर शरीराचा अचूक उपयोग करूनच मुक्ती मिळते. जेव्हा आपण या देहाचा उपयोग करून योग्य विचार आणि साधनेसाठी करतो तेव्हा कर्माचा आणि वासनांचा कोलाहल शांत होतो. शरीरातील पंचमहाभूतांचा प्रक्षोभ थांबतो आणि मानवी अस्तित्वाला खऱ्या अर्थाने अखंड आणि चिरस्थिर आत्मविश्रांतीची अनुभूती येते. थोडक्यात देहाला मुक्तीचं साधन मानून साधनेने चित्त शुद्ध करणे आणि ध्यानातून अहंकाराचं समर्पण करून परमपद मिळवणे हा जीवन जगण्याचा अत्यंत सकारात्मक आणि परिपूर्ण मार्ग या रचनेत साकार झालेला आहे. जया भेट सद्गुरूंची, फेरी चुके जन्म मरणाची, अनासक्ती तेथे विजयाची, शरणागती सुटे. जैसे चंद्रप्रकाशाविन चांदणे, तेथे आत्म्याविन नाही जीने, तैसे मुक्ती सद्गुरू विने कैसी वेड्या. बहुजन्मांतरे नरजन्म, मिळाला जाणण्या वर्म, अवसरे भाग्योदय धर्म, एरझारी विसावला. तयावरी आश्चर्य संत, कळस झालो निवांत, सद्गुरु चरण शांत ठाव मिळाला. सद्गुरु कृपेस्तव जिने, देहाचे झाले सोने, देही आत्मया ओळखणे सहजची झाले. यावरी नसे वेगळे निदान, संत हेच समाधान, सुफळ जाणावे जीवन,
सद्गुरु भेटी. नरजन्माचे सार कोण, सद्गुरु कृपे जाण. कळे मुख्य लक्षण, अनुग्रहे तयांच्या. सत्कर्म सत्संग समागम, संत भेट वाट निगम. करावी आटापिटा नियम, साध्य प्राप्ती कारणे. होय ज्ञान आत्मयाचे, स्वरूप नाम परमात्म्याचे. स्वहित जाणावे जीवनाचे, तोची खरे. म्हणून भाव धरी विचाराने, कोडे उलगडले सद्गुरु ज्ञाने. विचार अंगी मुरविणे, मग आत्मज्ञानाचा. देह क्षेत्राचा क्षेत्रज्ञ, आत्मा हाच असे तज्ञ. होईल तयाचे ज्ञान, नरजन्म घेऊनी. सद्गुरु चैतन्य पहावे, हृदयी घट्ट धरावे. मानस मंदिरी पूजावे, तयासी निरंतर. परिणामी सुफळ व्यापार, होय सकळ जन्मभर. नित्य जाणावे सार, मुख्य समाधीचे. जीवात्मा परमात्मा एकरूप, देही अनुभूती आत्मरूप. दुर्लभ सोय ज्ञानरूप, कल्याण निश्चित. देहा नाही ऐसी उपमा, या देहाची महिमा. म्हणून विचारे गरिमा, जपावी तयाची. ओळखावा देही राणा, विश्वात्मक देव जाणा. तोच असे महाराणा, सद्गुरु सचेतन. याची देही पाझर प्यावा, परमानंद घ्यावा. सत्य परमार्थ ओळखावा, कैसा कोणता. नाही तरी पशुवत जगावे, गुरुविन व्यर्थ शीनावे. यमराज यावे जावे, हेर झारा घालून या. सहजची संत ओळखणे, सद्गुरु संगती राहणे. देही तयासी बैसवणे, अंतरी सर्वदा. तोच खरा परमार्थ, जीवसत्वाचा सत्य अर्थ. मोक्षलाभ होई कृतार्थ, निश्चित जीवाचा. बहुपावता देवपरी, सद्गुरु वेगळा उरी धरी. सत्य हेच मोक्षद्वारी, दावी मार्गा. म्हणून जाण धरावी, देही सार्थकता करावी. संधी कदान सोडावी, परम मोक्षाची. अगाध महिमा जाणिला, नरदेह प्रवास पाहिला. नसे भरवशा जाणिला, परी आत्म्याविन. परी एकमात्र साधन, जाण साध्य प्राप्तीचे इंधन. पर्याय नसे जाण, आणिक मोक्षासी. गुरु महाराज सांगती, जन्मवेळ का दवडती. पुढची काय असे गती, कवन्या जातीची. चतुरक्षितील क्षेक्षु भ्रांत्वा येनी. योनिषु देहिना, मोक्षद्वार ही दुर्लभम. मानुष जन्म केवलम, न देहो भोग मात्रायम. पशुभ्या सदृश्यो नहि, विवेक ज्ञान संपन्न. कर्मक्षेत्रम परम स्मृतम. या ठिकाणी मानवी जीवनाचं मूळ प्रयोजन आणि अद्वैत तत्वज्ञान अतिशय परखड आणि तर्कशुद्ध रीतीने स्पष्ट केलेलं आहे. 84 लाख योनींचा प्रदीर्घ प्रवास आणि मानवी देहात प्राप्त होणारी विवेकबुद्धी, यातून खऱ्या मुक्तीचा जो पाया रचला आहे तो अत्यंत प्रगल्भ आहे. या श्लोकांमधून मानवी अस्तित्वाची उत्क्रांती आणि देहाचं खरं कर्मक्षेत्र अर्थात जीवनाचं अंतिम प्रयोजन अत्यंत तार्किक आणि मानसशास्त्रीय पद्धतीने उलगडलेलं आहे. जीवशास्त्र आणि तत्वज्ञानानुसार या सृष्टीत कोट्यावधी जीवजंतू अर्थात 84 लाख योनी आहेत आणि या सर्व योनी केवळ भोग योनी आहेत. जिथे जीव केवळ निसर्गाच्या आंधळ्या प्रेरणेने आणि जगण्याच्या धडपडीत अडकलेला असतो, त्या सर्व योनींमध्ये भ्रमण केल्यानंतर या जीवाला हा मानवी देह प्राप्त होतो. हा देह योगायोगाने मिळालेला नसून जन्म मरणाच्या या अखंड साखळीतून कायमचं बाहेर पडण्यासाठी निसर्गाने दिलेला तो अत्यंत दुर्मिळ असं मोक्षाचं प्रवेशद्वार आहे. केवळ याच जन्मात माणूस स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न विचारू शकतो. दुसऱ्या श्लोकात मानवी तर्काला अत्यंत भेदक असा प्रश्न विचारला आहे. जर हा देह इतका दुर्मिळ आहे तर त्याचा वापर मग कसा करावा?
हा देह केवळ विषय भोगांसाठी आणि तात्पुरत्या सुखांसाठी मिळालेला नाही, तर मग माणसाने स्वतःचं आयुष्य केवळ खाणं पिणं झोपणं संपत्ती जमा करणं आणि प्रजोत्पादन यातच घालवलं तर त्याच्यात आणि पशूंमध्ये कोणताच फरक उरत नाही. पशु हे सर्व निसर्गतः करत असतात. यासाठी मानवी मेंदूची आणि प्रज्ञेची गरज नाही. मानवी देहाला पशूंपेक्षा वेगळं आणि श्रेष्ठ काय बनवतं, तर मानवाला मिळालेली विवेक आणि ज्ञानाची देणगी. विवेक म्हणजे काय? योग्य आणि अयोग्य, काय शाश्वत आणि नश्वर हे ओळखण्याची तार्किक क्षमता. ह्या विवेकाने आणि ज्ञानाने संपन्न असल्यामुळेच या देहाला केवळ भोगाचं साधन न मानता एक अत्यंत परमोच्च आणि कर्मभूमी आणि कर्मक्षेत्र मानलं गेलेलं आहे. या कर्मभूमीमध्ये जसं कर्माचं बीज पेरावं तसं मुक्तीचं फळ उगवतं. जेव्हा माणूस या विवेक बुद्धीचा अर्थात आत्मिक तर्काचा अचूक वापर करून प्रपंचातील आसक्ती दूर करतो, तेव्हा ते स्वधर्माचं आचरण करतो. कर्माची आणि फळाची अपेक्षा संपल्यामुळे त्याचा अहंकार गळून पडतो आणि तेथे खऱ्या समर्पणाचा उदय होतो. या समर्पणामुळेच कर्माचा आणि विचारांचा कोलाहल शांत होतो. या पंचमहाभूतांचा प्रक्षोभ थांबतो आणि मानवी अस्तित्वाला खऱ्या अर्थाने अंतिम अखंड आणि निर्विकल्प विश्रांतीची अनुभूती येते. थोडक्यात केवळ शरीर सुखात अडकून पशूंसारखे जीवन जगण्याऐवजी विवेकाच्या साहाय्याने या देहाचा कर्मभूमीसारखा वापर करणं आणि आत्मज्ञानाच्या दिशेने प्रवास करणे हाच मानवी जीवनाचा एकमेव सर्वोच्च उद्देश या रचनेमध्ये सुस्पष्टपणे मांडलेला आहे. आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक.